नमस्कार मित्रांनो, मी धनश्री तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या या यूट्यूब चॅनलवर एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी तुम्हाला असं सांगणार आहे की तुम्ही 6 टाईपचे पॅसिव्ह इन्कम 2025 मध्ये करू शकता आणि ते कसं ते आज आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत। जर व्हिडिओ हेल्पफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा। चला तर मग चालू करूया आजच्या व्हिडिओला। तर बघा, पहिले तर पॅसिव्ह इन्कम मी नंतर सांगणार, पण पॅसिव्ह इन्कमचा अर्थ काय आधी ते आपण बघूया। तर पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय? पॅसिव्ह इन्कम म्हणजे तेच की आधी तुम्ही त्यावर काम करता आणि त्यानंतर तुम्ही काम नाही केलं तरी तुम्हाला पैसे येतात। ठीक आहे, याला म्हणतात पॅसिव्ह इन्कम। एक सोप्या आणि सिंपल भाषेमध्ये यालाच पॅसिव्ह इन्कम म्हणतात। मी काही इथे हार्ड लँग्वेज एकदम यूज करणार नाहीये, तुम्हाला सर्वांना कळेल हीच लँग्वेज मी ठेवलेली आहे। ठीक आहे, पहिले तर पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय की ज्यामध्ये तुम्ही आधी खूप जास्त एफर्ट्स घेता आणि त्यानंतर तुम्ही त्यावर काम नाही केलं तरी पण तुम्हाला काहीतरी त्यातून पैसे येत राहतात, त्याला म्हणतात की पॅसिव्ह इन्कम। ठीक आहे, आता आपण बघूया 6 टाईपचे इन्कम, पॅसिव्ह इन्कम कोणते आहेत ते। तर त्यातला पहिला जो टाईप आहे तो आहे की तुम्ही यूट्यूब चॅनल। आता ऑब्व्हियसली मी यूट्यूब चॅनल सजेस्ट करेन तुम्हाला, कारण यूट्यूब चॅनल हे खूप चांगलं पॅसिव्ह इन्कम तुमचं आहे। ते कसं ते मी थोडक्यात एक्सप्लेन करते, याआधी मी एक्सप्लेन केलंय पण तरी मी एक्सप्लेन करते। आता बघा, तुम्ही जर यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं राईट, ते काही एका दिवसात ग्रो होत नाही, त्याला 6 महिने, 1 वर्ष, 1.5 वर्ष हा कालावधी लागतो। आता त्यानंतर एकदा आफ्टर मोनेटाइज झाल्यानंतर की काय होतं की तुमचा जो व्हिडिओ, आता फॉर एक्झाम्पल की तुम्ही 6 महिने ते 1 वर्ष आधी तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे, पण तुमचा जो नवीन येणारा सबस्क्रायबर आहे तो आजच्या तारखेला तो तुमचे आधीचे व्हिडिओ बघेल, त्यावर जी ऍड रन होईल ती ऍड सुद्धा तो बघेल आणि त्यातून तुमचं इन्कम बनेल। ही झाली तुमची पॅसिव्ह इन्कम। तुम्ही व्हिडिओ कधी क्रिएट केला होता, तुम्ही 6 महिन्या आधी व्हिडिओ क्रिएट केला होता, पण तरी त्याचं जे इन्कम आहे ते तुम्हाला आजच्या तारखेला मिळत आहे, यालाच म्हणतात की पॅसिव्ह इन्कम। ठीक आहे, हा झाला पहिला पॉईंट। आणि युट्यूबवरून तुम्ही किती टाईपचे इन्कम घेऊ शकता याचा मी आधीच व्हिडिओ क्रिएट केलेला आहे, तर नक्कीच तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा बघावा अशी मी अपेक्षा करते। दुसऱ्या टाईपची जी इन्कम आहे ती म्हणजे ॲफिलिएट मार्केटिंग। आता ॲफिलिएट मार्केटिंग बद्दल पण मी इन डिटेल पूर्ण सांगितलेलं आहे, पण मी तुम्हाला इथे थोडक्यात सांगते की ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय। आता ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय की आपण एखादी लिंक लावायची, एखादं प्रोडक्ट टॅग करायचं, ते प्रोडक्ट दुसरा जाऊन परचेस करेल, त्यालाच म्हणतात ॲफिलिएट मार्केटिंग। ओके, आता त्याला म्हणतात ॲफिलिएट मार्केटिंग, बट आता सेम यूट्यूब सारखंच। आता तो प्रोडक्ट जो तुम्ही 1 वर्ष आधी सजेस्ट केलेला आहे तुमच्या ऑडियन्सला, बट तुमचा जो येणारा जो नवीन व्ह्यूवर्स आहे जे तुमच्या आजच्या तारखेला जर झाले, जर तुम्ही 2024 मध्ये जर ते प्रोडक्ट टाकलेले आहे, टॅग केलेले आहे तुमच्या चॅनलवर किंवा इंस्टाग्राम पेजवर, फेसबुक पेजवर, कुठेही, ठीक आहे, पण तुमचा व्ह्यूवर जर 2025 मध्ये 26 मध्ये येत आहे तर ते 2024 सुद्धा कॉन्टेंट त्यांना दिसेल आणि त्यांना जर इंटरेस्ट असेल तर ते परचेस करतील, यालाच म्हणतात ॲफिलिएट मार्केटिंग आणि पॅसिव्ह इन्कम। ठीक आहे, तर पॅसिव्ह इन्कम खूप चांगलं असतं, फक्त स्टार्टिंगला तुम्हाला थोडंसं त्याच्यात खूप जास्त मेहनत घ्यावी लागते, याचा मी ॲग्री करते, मेहनत तर घ्यावी लागते, बट येणारा जे रिटर्न्स असतात ते खूप चांगल्या प्रमाणामध्ये तुम्हाला मिळतात। तिसरं आहे की प्रिंट ऑन डिमांड। प्रिंट ऑन डिमांड म्हणजेच काय की स्टार्टिंगला तुम्ही काय करता, कुशन कव्हर्स असतात, आता व्हॅलेंटाईन्स डे गेला तर प्रत्येक जण त्याचं म्हणजे कपल्स फोटो किंवा कोणाचाही फोटो जे प्रिंट करतात, मग्स असतात, कुशन्स असतात, अजून असं बरंच टी शर्ट्स वगैरे, हे या सर्व गोष्टी असतात त्या तुम्ही एका टाइमसाठी त्याचं जे बनवत असता राईट, एका टाइमसाठी क्रिएट करता, नंतर काय करता फक्त तुम्ही जे ऑर्डर येतात त्यांना प्रिंट करून पुढे देतात। ठीक आहे, तर ही पण पॅसिव्ह इन्कम म्हणून खूप चांगला आहे तिसरा पॉईंट। आता चौथा पॉईंट जो आहे तो नेटवर्क मार्केटिंग। आता जर तुम्हाला नेटवर्क मार्केटिंगमध्ये इंटरेस्ट असेल तसे बरेचसे प्लॅटफॉर्म आहेत आपल्याकडे की ज्याच्यात तुम्हाला करिअर आहे आणि ते तुम्ही करू शकता। त्यात पण स्टार्टिंगला तुमचं एक नेटवर्क बनेपर्यंत तुम्हाला मेहनत घ्यावी लागते, पण एकदा का नेटवर्क बनलं की ती जी तुमची टीम असते ती काम करते आणि तुम्ही जरी नाही काम केलं तरी पण तुम्हाला इन्कम हा येत असतो। ठीक आहे, तर त्यानंतर असं आहे की भाड्याने वस्तू देणे। 5वा पॉईंट असा आहे की भाड्याने वस्तू देणे। आता इथे तुम्ही थोडंसं तुम्हाला वेगळं वाटेल, पण बघा प्रत्येक कोणाकडे ना इंडक्शन असतं, एक्स्ट्रा इंडक्शन्स असतात, ठीक आहे, कुकिंगचं मी सांगते, इंडक्शन असतात किंवा अशा बरेचशे वस्तू ज्या एक्स्ट्रा असतात त्या तुम्ही भाड्याने देऊ शकता। आता इथे भाड्याने तुमचं सर्वच काही म्हणजे ड्रेस असतात, कपडे असतात, त्याच्यानंतर वेगवेगळ्या कॉस्ट्युम्स असतात जे आपण स्कूलला, कॉलेजेसला मुलांना लागतात, किंवा कुठेतरी आता 26 जानेवारी गेला तर त्याच्यात परफॉर्मन्स करण्यासाठी ज्या वस्तू लागतात त्या तुम्ही भाड्याने देऊ शकता। आणि हे कसं असतं, एकदा भाड्याने दिलात तर ते तुम्हाला रिटर्न देणार, त्याचे ते पैसे मिळणार, परत ती वस्तू तुम्ही दुसऱ्यांना देऊ शकता। तर ही असते पॅसिव्ह इन्कम। म्हणजेच काय, पॅसिव्ह इन्कम एकदा का स्टार्ट झाली की तुमचे जे कष्ट, तुमची जी मेहनत असते ती थोडीशी कुठेतरी कमी होते आणि तुमच्यासाठी जे आधीचे तुम्ही कष्ट केलेले असतात ना त्याच्यातून तुम्हाला फळ यायला सुरुवात झालेली असते। ठीक आहे, आता बघा एखादं झाड आपण ज्यावेळेस लावतो, ठीक आहे, त्यावेळेस पहिल्यांदाच आपल्याला लावल्या त्याच्यातून फळं मिळतात का?
नाही मिळत. पण एकदा का ते वाढलं की त्याला काही कालानंतरचं पाणी कमी जरी घातलं, त्याला खत पाणी कमी जरी दिलं तरी तुला त्याच्यातून फळं येतात. तर हे पण सेम पॅसिव्ह इन्कम पण असंच आहे. आधी तुम्हाला इथे कष्ट घ्यायचे, तुमचा बिझनेस बिल्ड करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही थोडं रिलॅक्स मोडमध्ये जरी गेलात तरी तुम्हाला इन्कम ही येत राहणार आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे की रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट. आता रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट म्हणजेच काय की एकदा आपल्याकडे पैसे जेव्हा आपण म्हणजे कमवत असतो, जॉब करत असतो, एखादा बिझनेस बिल्ड करत असतो, त्यावेळेस आपल्याकडे जो मनी असतो तो जर आपण साठवून ठेवलात पैसा, ठीक आहे, आणि तो व्यवस्थित ठिकाणी त्यावेळेस जे इन्व्हेस्टमेंट केलीत आणि त्याने जर आपण एखादा म्हणजे रूम म्हणा किंवा काही, आता मी एक्झाम्पल देते. आता आम्ही मुंबईसारख्या ठिकाणी राहतो, तर इथे तुम्ही राहताय ते घर सोडून त्याच्या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे एक रूम अजून असेल तर त्यातून तुम्ही 10 ते 15 हजाराचं पॅसिव्ह इन्कम करू शकता. मी मिनिमम 10 ते 15 सांगितले. इथे काही काही लोकेशन असे आहेत जिथे 30-40 हजार रुपये रेंट आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारची इन्कम जनरेट करू शकतात. म्हणजेच काय की स्वतःची प्रॉपर्टी घ्यायची आणि ती रेंट, त्याच्यामध्ये तुमचं शॉप असू शकतं, तुमचं रूम असू शकतं, जमीन असू शकते जी वेडिंगसाठी देतात लोक, ते असू शकतं, किंवा एखादा हॉल असू शकतो. तर हॉल परचेस केलं, त्यामध्ये सगळं काही केलं म्हणजे अरेंजमेंट वगैरे, आणि ते फक्त लग्न वगैरेसाठी, एंगेजमेंट, रिसेप्शन, पार्टीसाठी तुम्ही ते देऊ शकता भाड्याने. तर हे असे ऑप्शन्स तुम्हाला बरेच असतात. त्यानंतर स्टॉकमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर स्टॉकमधून तुम्हाला जो डिव्हिडंड मिळतो तो. पण हे सगळं कधी, हे 2 जे स्टेज मी तुम्हाला लास्टला सांगितले ते कधी, की ज्यावेळेस तुम्ही आधी खूप चांगला जॉब करत आहात, खूप चांगली तुमची इन्व्हेस्टमेंट म्हणजे पैसा असेल तुमच्याकडे, चांगलं तुम्हाला म्हणजे सॅलरी असेल किंवा तुमचा जो इन्कम सोर्स आहे तो तुमचा चांगला असेल तर तुम्ही दुसरं काहीतरी घेऊ शकता. ठीक आहे. तर पण तुम्ही नक्कीच यामध्ये सुद्धा करू शकता इन्व्हेस्टमेंट. म्हणजे तुम्हाला पुढचा जो भविष्यामध्ये जो पैसा येणार आहे पॅसिव्ह इन्कम ते येऊ शकतं. आणि आजकाल फक्त कोणी पण जॉबवर डिपेंड राहू नका. मी तरी तुम्हाला असं सजेस्ट करेल, प्रत्येकाने काही ना काहीतरी पॅसिव्ह इन्कम कशी मिळेल आपल्याला भविष्यामध्ये याचा विचार आजच केला पाहिजे. जर तुम्ही 20 to 30 म्हणजे एजमध्ये 25 to 35 ते 40 एज पर्यंत असाल तर तुम्ही कशा प्रकारे पॅसिव्ह इन्कम तुमची आफ्टर 45 किंवा आफ्टर 50 तुमचं येणार आहे ते तुम्ही विचार केलं पाहिजे. आज कमवणारा पैसा आपण आजच तो म्हणजे खर्च करतोय, कपडे घेतोय, जेवण वगैरे, म्हणजे खूप एक्सपेन्सिव्ह आपली लाईफस्टाईल आहे. पण ती कधी असावी, ज्यावेळेस तुमच्याकडे खूप जास्त पैसा असेल त्यावेळेस. पण बघा, प्रत्येकाकडे जेवढाही पैसा असतो त्यातून प्रत्येकाने इन्व्हेस्टमेंट हे थोडं तरी करायला पाहिजे. आपल्या भविष्यासाठी ते खूप गरजेचं आहे. आणि पॅसिव्ह इन्कम जर तुमचा एकदा यायला लागला ना की तुम्हालाही तुमचं लाईफ खूप चांगलं वाटेल, हॅप्पी वाटेल आणि खूप छान वाटेल. तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.